नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 32वा दिवस आणि या चॅलेंजमधले आपण जो एक रुटीन फॉलो करतो आहे त्या रुटीननुसारच आजचा जो दिवस होता आपला तर तो होता आर्म्सचा. जेव्हा आपण आर्म्स हिट करतो आहे तेव्हा ऑब्व्हियसली नो रेस्ट पिरियडमध्ये बायसेप आणि ट्रायसेप आपण दोन्ही मसल हिट करतो आहे. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींचा आपल्याला पंपसाठी सुद्धा आणि फॅट लॉससाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आणि नो रेस्ट जेव्हा आपण घेता 2 सेट परफॉर्म करतो तर त्यामुळे खरंच खूप जास्त फायदा होतो. कारण की ते जी मसल रिक्रुटमेंट असते तर ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि जो वेळ हवा असतो मसल्सला रिकव्हरीसाठी तर तो पण मिळतो. लेट सपोज समजा मी बायसेप्ससाठी डबल कर्ल्स मारलं आणि त्यानंतर मी ट्रायसेप्ससाठी एल्बो एक्सटेन्शन केलं तर त्यामुळे त्या सेटमधला जो टायमिंग आहे लेट सपोज 1-1.5 मिनिट तर तो ऑब्व्हियसली बायसेप्ससाठी रेस्ट मिळाला दुसरा सेट करण्याआधी. त्यामुळे या गोष्टींचा निश्चितच फायदा होतो आणि सर्किट ट्रेनिंगमधला हा खूप मोठा पार्ट आहे जसं की आपण पूर्ण मागच्या 30-32 दिवसांपासून फॉलो करतो आहे. आजसुद्धा मी जनरली जे सेट्स केले परफॉर्म तर ते सेम ॲज युज्युअल केले. बोथ हँड डबल कर्ल्स केले स्टार्टिंगला बायसेप्ससाठी. डबल बार जो होता तो ट्रायसेप्ससाठी केला. मग पुन्हा बायसेप्ससाठी केबलवरती आपण जे कर्ल्स करतो केबल कर्ल्स केले. ट्रायसेप्ससाठी शोल्डर पुश डाऊन जे करतो आपण ते केलं. त्यानंतर एक जनरल जो फॉर्मॅट आहे तोच फॉलो केला आम्ही. आज रिव्हर्स कर्लसुद्धा केले कारण की जो ब्रेकियालिस जो मसल आहे तर त्याला ट्रेन करणं आज गरजेचं होतं कारण की मागच्या याच्यामध्ये आपण नव्हता केलं त्याला एवढं भारी ट्रेन. सो जे काय चालू आहे तर ते एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये सध्या करतो आहे. या पूर्ण चॅलेंजमध्ये जे एक एक्सरसाइजचं माझं जे रुटीन होतं किंवा ज्या गोष्टी मी फॉलो केल्या आहेत त्या गोष्टींचा मी एक नक्कीच शेवटला जेव्हा ही चॅलेंज कंप्लीट होईल त्यांचा मी एक आढावा किंवा एक रिपोर्ट असेल तर तो बनवणार आहे आणि तो तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेल नक्कीच. त्यामुळे तुम्हालासुद्धा जर या चॅलेंजचा एक पार्ट व्हायचा असेल पुढे चालून जेव्हा आपण एक कटिंग फेजमध्ये येणार असू तुम्हाला जर या गोष्टीमध्ये यायचं असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. मी ज्या गोष्टी फॉलो केल्या या चॅलेंजमध्ये जो डाएट फॉलो केला त्या सगळ्या गोष्टींसाठीचा एक रिपोर्ट तिथं असेल तो तुम्ही तेव्हा नक्की बघा. आता जवळपास आपण लवकरच चॅलेंजच्या अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचणार आहोत त्यामुळे एक्साइटमेंट जी लेवल आहे तर तीसुद्धा वाढती आहे. आज CPTच्या कोर्समध्ये शोल्डर्स क्लिअर झाले. शोल्डर्सचे फॉर्म अँड टेक्निक्स आज याचं प्रॅक्टिकल होतं. सो ते आज पूर्णपणे क्लिअर झालं. उद्या क्लास सुट्टी आहे त्यामुळे जर रेस्ट जो असेल तो चांगला होईल ऑब्व्हियसली. आजचा जो दिवस होता तो छान गेला. डाएट पण प्रॉपर फॉर्मॅटमध्ये फॉलो करण्यात आलं. थोडंफार जे दुपारचं लंच होतं त्यामुळे थोडा लेट झाला कन्झ्युम करण्यासाठी. पण बाकी जे कार्ब्स असतील किंवा जे काय मी सध्या कन्झ्युम करतो आहे तर त्याचं प्रपोर्शन मात्र अगदी योग्य प्रमाणात झालं. सकाळपासून ते रात्रीपर्यंत पूर्ण डाएट फॉलो केला आहे. छान गेला दिवस. आजसाठी एवढंच. उद्या भेटूयात. तोपर्यंत आराम करा. आम्ही पण आराम करतो. थँक्यू. धन्यवाद.